नाही, जेव्हा राजकीय असो सामाजिक असो, जेव्हा वातावरण दूषित होतं आणि अशा वेळामध्ये कोणाचंच कोणावर कंट्रोल राहत नाही, तीच परिस्थिती आज नांदेड शहराची आहे. राजकीय नेते मंडळीच्या हातातून शहर सुटलेलं आहे. कुठल्याही नेतृत्वाच्या हातात हे शहर राहिलेलं नाही. अधिकारी सुद्धा बेतालपणे वागतात. शहरामध्ये शंका येण्यासारखे वातावरण आहे. गुन्हेगारीकरण वाढलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जनतेचा भ्रमनिरास झाला की आपण काय करावं हे जनतेला सुधरत नाही. आणि म्हणून सर्व नेते मंडळीचं कर्तव्य आहे एका जागी बसून नांदेड शहराला चांगली दिशा देण्याचं, नांदेड शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आणि विशेष करून जनतेला संरक्षण देण्याच्या दृष्टीनं, गुन्हेगारापासून असो, वैचारिक जी विषमता आलेली आहे बऱ्याच जागी, मग कुठल्या रिझर्वेशन पासून असो, वातावरण अत्यंत दूषित आहे. परंतु प्रामाणिकपणे काम करून या सर्व जनतेला दिलासा द्यावा असा आमच्या नेते मंडळीला विनंती राहील आणि माझा प्रयत्न आहे. आमदार सुभाष साबणे यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे अशी चर्चा आहे. होणार आहे आणि मला वाटतं की उद्याच त्यांचा प्रवेश नागपूरमध्ये होईल असं मला वाटतं. महाराष्ट्रामध्ये सध्या ओबीसी आणि मराठा हे वाद पेटलेला आहे. असंच एक प्रकरण रेसनगाव मध्ये हाणामारीपर्यंत गेलंय, याकडे कसं पाहता? ठीक आहे, जेव्हा राजकीय प्रश्न निर्माण होतात आणि मग जातीमध्ये जमातीमध्ये जेव्हा कुठंतरी विरोधाभास होतो आणि मग त्या गैरसमजातून काही प्रकार घडतात, त्याच्यातला तो प्रकार असेल की जनतेला माझी विनंती आहे की जे काही असेल ते सर्वांनी सामंजस्यतेनं आणि आम्ही देशभराचं सांगत नाही पण माझ्या जिल्ह्यामध्ये असे प्रकार घडू नयेत आणि सर्वांनी बंधुभावाप्रमाणे वागावं असं माझं मत आहे.